संस्कृत आपण ह्याचं समजा फोड केली तर उप आणि वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. म्हणजे हे आपण उपवास आपण स्पिरिच्युअली कनेक्ट करतो. त्यामुळे मग जवळ राहणे म्हणजे कोणाच्या तर देवाच्या जवळ राहणे असं. मग इथे असाही आपण अर्थ घेऊ शकतो की स्वतःला ओळखणे, स्वतःच्या जवळ जाणे. हा पण आपण उपवासामधून एक अचीव्ह करू शकतो. मी असं म्हणते की जेव्हा आपण उपवास करतो, इट इज अ ऍक्ट ऑफ सेल्फ लव्ह. सो यू रिस्पेक्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा जिभेचं ऐकताय, दॅट मीन्स तुम्ही तुमच्या बाकीच्या कुठल्याही ऑर्गनना मान देत नाही आहात. तुम्ही डिसरिस्पेक्टफुल वागताय शरीराच्या बाबतीमध्ये. म्हणजे फक्त जिभेला वाटतंय की काहीतरी चटपटीत खावं. आणि बिंग अ डॉक्टर यू नो की इथे राईस ट्यूब टाकल्यानंतर कुठल्याही अन्नपदार्थाची चव आपल्याला कळत नाही. बरोबर. हे फक्त जिभेच्या टोकावर असणारे टेस्ट बर्ड्सच आपल्याला सांगतात की हा पदार्थ छान आहे चवीला, खारट आहे, गोड आहे, तिखट आहे. तर आपण फक्त आणि फक्त चवींचे गुलाम व्हायचंय का आपल्याला त्याच्यातून पोषण मूल्य मिळणार आहेत ह्याचा विचार करायचा आहे. आणि उपवासाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा आपण आपल्या आतड्यांना थोडा आराम देतोय, आपल्या जठराला थोडा आराम देतोय, तर मला असं वाटतं की आपले जी इंटरनल एनर्जी आहे ती थोडीशी अवेकन व्हायला मदत होईल. आणि स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने आपल्याला ध्यान करता येईल, आपल्याला नामजप करता येईल. आणि अगेन इट इज अ SIP. सो मी 3 SIP सांगते सगळ्या माझ्या पेशंट्सना. एक food SIP, so what you eat, you have to be very mindful. Second is physical SIP, that means what kind of activities you do, you conduct. And third is spiritual SIP. So spiritual SIP असा नाही आहे की वयाच्या 60ला चालू करायचं आहे. स्पिरिच्युअल SIP हा आत्ता चालू करायचा आहे जेव्हा तुम्हाला अवेअरनेस आलाय. बरोबर. आणि आय थिंक इफ यू फॉलो दीज 3 SIPs, लाईफ विल बी ब्युटिफुल.